कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षापूर्तीला महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा 533 नंतर 61,900 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून सुरुवात केली। तरी त्यामुळे अनेक प्रश्न अधिक गडद झाले आहेत। ही प्रक्रिया नेमकी किती काळ चालणार, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार आणि कर्जमाफी प्रत्यक्षात केव्हा खात्यावर दिसणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही। परिणामी शेतकऱ्यांतील संभ्रम कायम असून सरकारच्या अंमलबजावणीच्या गतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कर्जमाफीची घोषणा ते अंमलबजावणी सविस्तर पाहू। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। कर्जमाफीच्या घोषणेनंतरही धुके कायम। खरीपाच्या तोंडावर कर्जमाफीसारख्या घोषणेने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला, परंतु त्यातील जाचक अटी, शर्ती, अंमलबजावणीची संथ आणि किचकट प्रक्रिया पाहता हा दिलासा फार काळ टिकला नाही। वास्तविक पाहता हा खरीप अनेक मार्गांनी शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय। एल निनोमुळे पावसाचे आगमन लांबले, पेरणीनंतर पावसाने तब्बल 15 दिवसांची दडी मारली, पेरण्या खोळंबल्या, कमी पाऊस, निष्कृष्ट बियाणे यासह इतरही काही कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली। त्यातच यंदा कर्जमाफीच्या घोषणेमुळे पीक कर्जाचा वेगही मंदावला। राज्यात उद्दिष्टाच्या केवळ 56% पीक कर्ज वाटप झाले। बहुतांश शेतकऱ्यांना उसनवारी पदरमोड करून पेरण्या कराव्या लागल्या। कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी आतुर झालेला असताना केवळ 533 शेतकऱ्यांची मुहूर्ताची यादी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केली। प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली नसल्यामुळे पुढील याद्यांना विलंब लागत असल्याचे कारण सांगण्यात आले। मुहूर्ताची यादी देखील अंतिम नाही। या 533 शेतकऱ्यांची पुनर्तपासणी करून नाबार्डच्या परवानगीनेच त्यांना कर्जमाफी मिळणार आहे। अर्थात मुहूर्तांच्या 533 शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी वगळले देखील जाऊ शकतात। असे झाले तरी मुहूर्तालाच ग्रहण लागले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही। सेवा सहकारी सोसायट्या, बँका यांच्याकडून कर्ज खात्यांची माहिती एकत्र केली जाते। ती माहिती लेखापरीक्षकाकडून तपासली जात आहे। यातून करदात्या शेतकऱ्यांना वगळण्यात येईल। त्यानंतरच्या यादीवर संगणकीय संस्करण करून कर्जमाफीची पहिली अधिकृत यादी 30 जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या पोटलीतून नेमके काय बाहेर येणार यासाठी थोडी वाट पाहावी लागेल। कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी पुन्हा या दुष्टचक्रात अडकू नये म्हणून उपाययोजनांसाठी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली। या समितीचे नेमके काय चालले आहे याबाबत अजून काहीही स्पष्टता नाही। कर्जमाफी बरोबर कर्जातून मुक्तीच्या उपाययोजनांचा देखील अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही। कर्जमाफीनंतर उपस्थित झालेले प्रश्न पाहूया। उर्वरित पात्र शेतकऱ्यांची यादी कधी जाहीर होणार? कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष कर्ज खात्यात कधी जमा होणार? यादी जाहीर झाल्यानंतरही निधी वितरणासाठी निश्चित कालमर्यादा काय आहे? यादीत नाव नसलेल्या पण स्वतः पात्र समजणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अपील किंवा तक्रार निवारणाची व्यवस्था काय आहे? कर्जातील त्रुटी किंवा पडताळणीतील चुका दुरुस्त करण्याची संधी मिळणार का? पडताळणी प्रक्रिया इतकी संथपणे का होत आहे? राज्यात गेल्या 7 वर्षात 3 वेळा कर्जमाफी झाली। सध्याची ही 4थी कर्जमाफी आहे। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असले तरी 39,24,000 म्हणजेच 70% शेतकऱ्यांना अटी शर्तींच्या आडून लाभापासून वंचित ठेवण्यात आले। याला जोरदार विरोध झाल्यामुळे 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या व पुन्हा 2026 मध्ये पात्र ठरलेल्या 12,71,000 शेतकऱ्यांचे कर्ज 50,000 ऐवजी 2 लाखांपर्यंत माफ करावे लागले। तर नियमित 23,63,000 शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्ज फेडण्याची अट काढली। यामुळे एकूण 36,34,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। परंतु नियमित कर्जदारांना 50,000 प्रोत्साहन अनुदानाऐवजी इतरांप्रमाणे 2 लाख पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी प्रलंबित आहे। अर्थतज्ञ अभय टिळक सांगतात, सवलती, थेट हस्तांतरण, अंशदान, कर्जमाफी, वीज बिल माफी यासारख्या योजना वारंवार जाहीर कराव्या लागण्या ही राज्यातील एका मोठ्या समूहाच्या कायमस्वरूपी व सर्वांगीण सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात शासन संस्थेला आलेल्या अपयशाची अप्रत्यक्ष कबुली आहे। गेली अनेक वर्ष मग सरकार कोणाचेही असो हे चालूच आहे। कोणतेही कर्ज दिले जाते तेव्हा त्याचा आधार घेऊन निर्माण होणाऱ्या साधनातून कर्जफेडीची क्षमता प्राप्त होणे अपेक्षित असते। शेतीवर अवलंबून असलेल्या एका मोठ्या समाजाबाबत ते साध्य होत नाही, म्हणजेच त्यांची क्रयशक्ती वाढवणे जमलेले नाही। वीज बिल माफीबद्दलही हेच म्हणता येईल।
अशा प्रकारच्या मदतीच्या योजना चालू ठेवायच्या असतील तर सरकारी तिजोरी भक्कम हवी, त्यासाठी आर्थिक वाढीचा दर चांगला असायला हवा। एकीकडे सरकार कर्जमाफी जाहीर करते तर दुसरीकडे अनेक खर्च भागवण्यासाठी स्वतःच कर्ज उभारणी करते। या सगळ्या खटाटोपात आवश्यक असा दूरगामी उपायांचा मुद्दा दुर्लक्षित राहतो। मग तो सिंचनाचा विस्तार असो, वीज वहन वितरण या संदर्भातील देखभाल दुरुस्तीची कामे असोत किंवा आवश्यक त्या पायाभूत सुविधांची निर्मिती असो, त्यासाठी मनुष्यबळ, निधी या सगळ्यांची गरज असते। आर्थिक कारणांमुळे कर्मचारी भरती सरकारने जवळजवळ थांबवलेली आहे। मग दूरगामी उपाय रखडणार हे वेगळे सांगायला नको। कधीतरी या दुष्टचक्रातून बाहेर पडून कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी पावले टाकायला हवीत। विविध शॉर्टकट अवलंबताना राज्याच्या अर्थव्यवस्थेचे दूरगामी मजबूतीकरण दुर्लक्षित राहते, हे लक्षात घ्यायला हवे। सर्वात महत्त्वाचं, कर्जमाफीच्या प्रक्रियेतून पुढे आलेल्या प्रश्नांबाबत सरकारने काय करायला हवं? यादी प्रसिद्ध करणे, पडताळणी पूर्ण करणे आणि रक्कम जमा करणे यासाठी टप्प्याटप्प्याने निश्चित मुदत जाहीर करायला हवी। महसूल, सरकार आणि बँक यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढायला हवीत। मंजूर लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक निधी वेळेवर वितरित करावा। यादीत नाव नसलेल्या किंवा त्रुटी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी जिल्हा स्तरावर जलद तक्रार निवारण केंद्र सुरू करायला हवेत। किती लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली, किती जणांना लाभ मिळाला आणि किती प्रकरणे प्रलंबित आहे याची नियमित माहिती सार्वजनिक करावी। साप्ताहिक किंवा पंधरवाड्यात प्रगती अहवाल प्रसिद्ध केल्यास शेतकऱ्यांमधील संभ्रम कमी होईल आणि प्रक्रियेबाबत विश्वास वाढेल। आता या सर्वांवर सरकारची भूमिका काय आहे? सहकार आयुक्त डॉक्टर दीपक तावरे म्हणाले, कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यात 550 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली असली तरी येत्या 2 दिवसात सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आधार पडताळणी करून घ्यावी लागणार आहे। ती झाल्यानंतर त्यांना कर्जमाफी दिली जाईल। तर किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, सरकारकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचा डाटा आहे। आता तातडीने पैसे द्यायला काय हरकत आहे? आम्हाला तर ते पैशांची अडचण नाही असे सांगत होते। 20,000 कोटींची तरतूद केली म्हणत होते। मग आता फक्त 537 शेतकऱ्यांना मदत करतायत। मग या वेगाने त्यांनीच काढलेल्या आकडेवारीनुसार 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार? जुलै अखेर कर्जमाफी देणार होते, ती कशी पूर्ण करणार? अजून नियमित कर्ज भरणा करणाऱ्यांना 2 लाख जाहीर करणे आवश्यक आहे। कुठेतरी पाणी मुरत आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत तुम्ही समाधानी आहात का? अंमलबजावणीत सरकार कमी पडत आहे का? निकषांमध्ये भेदभाव आहेत असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।